साधूंच्या जीवनामध्ये ही चिंता नाही. आमच्या गावचे राम भाऊ बरं का दादा, कोण आहे? आता दोन दोन राम भाऊ पुढे. पण मी तुमच्या गावचे म्हणून बरं का, मी आमच्या गावचे नाही. तुमच्या गावात राहायचं मला अजून अर्धा तास. आमच्या गावचे राम भाऊ रोज कीर्तन करतो. रात्री पहाटे 3 वाजता घरी आलो. रामभाऊ सकाळी सकाळी दारामध्ये आला बरं का. रामभाऊ कधी कधी कीर्तन हे असं असतं ना, तसं कधी कधी म्हणण्यापेक्षा रोज कीर्तन हे असंच आहे. कीर्तन हे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. ज्याला येईन त्याने अंगात घालून घ्यायचं. हा बरोबर आहे की नाही? तसंही कीर्तन आहे. रामभाऊ सकाळी सकाळी आले, कडी वाजवली. आमचे घरचे म्हणले रामभाऊ तात्या महाराज रात्री उशिरा आले, त्यांना जरा झोपू द्या. नाही म्हटले माझं अर्जंट काम आहे. उठवा महाराजांना. रामभाऊ काही ऐकले नाही. कडी जोरदार वाजवली. मी दार उघडलो. रामभाऊ आत आले, माझ्या पन्नावर बसले. म्हणलं काय रामभाऊ सकाळी सकाळी आले, काय काम काढलं? रामभाऊ म्हणले महाराज लवकर उठा, स्नान करा, तुमची काय देवपूजा असेल ती करून घ्या, आपल्या शेतामध्ये जायचंय. रामभाऊ अहो गेल्या 8 महिन्यापासून मी माझ्या शेतात नाही गेलो. हा काय काम काढलं? मला बाकीचं काही माहित नाही. तुम्हाला शेतामध्ये यावं लागतंय, आपला बोर घ्यायचा आहे. म्हणलं बोर घ्यायचा? म्हणलं असं अचानक कस काय? कुणाला म्हणलं? कुणाला म्हणलं बोराव? हा लक्षात ठेवा पक्क. माने गाडे बोला. कुणाला म्हणलं? बोला बोला. हा इथलं नाही बरं का. रामभाऊला म्हणलं रामभाऊ अचानक कस काय बोर घ्यायचं ठरवलंस? मला माहित नाही महाराज. काल आपल्या बांधाच्या पलीकडून तुम्हाला माहिती ना किसन तात्या आहेत. हा किसन तात्या आहेत ना. म्हणलं हो हो रामभाऊ किसन तात्याने काल बोर घेतलाय. असं पाणी लागले, असं पाणी लागले. 5च्या मुठीला पाणी उपसे ना. तुम्ही चला मला पॉइंट दाखवा आणि बरोबर असा नळ काढता का नाही. तात्याचं पाणी बरोबर आपल्या बोरमध्ये लागलं पाहिजे आणि तात्याचा नळ काढला पाहिजे. कोणाचा? किसन तात्याचा. बरं का रामभाऊ? किसन तात्याचा नळ काढला पाहिजे. मी म्हणलं रामभाऊ किसन तात्याचा नळ काढायचा आहे. बरं ठीक आहे बोर घ्यायचा आहे, पण तुम्ही एखाद्या पाण्याला बोलवा, कारण तो पाणी तुम्हाला नळ सांगल, पाणी सांगल. मी महाराज माणूस आहे, मला कसं पाणी कळल? 12 गावचं पाणी पितो तू, तुला पाणी कळत नाही? 12 गाव. मी म्हणलं बाबा त्या पाण्याचा त्या फिरण्याचा या पाण्याचा काय संबंध आहे? बाकीचं काहीच माहित नाही. रामभाऊ काही ऐकायला तयार नाही. उठलो महाराज, दिनचर्या केली. त्या ठिकाणी शेतामध्ये गेलो, थोडा विचार केला. निसर्ग आहे, उन्हाळा आहे, पण उन्हाळ्यात सुद्धा काही झाडं हिरवेगार असतात. निश्चित त्यांना पाणी कुठून तरी मिळत असतं. जसं या शरीरामध्ये अनेक नाड्या आहेत. या शरीरातल्या नाड्यातलं जर रक्त जर बंद पडलं, चॉकअप झालं, तर माणूस इहलोकातून परलोकात निघून जातो. तसं या शरीरात या जमिनीमध्ये महाराज ही सृष्टी इतकी सुंदर आहे ना, एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे. अरे देव नाही म्हणतात ना, जर खऱ्या अर्थाने सृष्टीकडे जर बघितलं ना, ही सृष्टीच भगवंत आहे. या चराचरामध्ये देव आहे, या प्रत्येक घटामध्ये देव आहे. तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा सर्व घटी राम देहादी सूर्यप्रकाश. प्रत्येक घटात देवे, प्रत्येक सृष्टी देवे. वृक्षाची पाने खाली ज्याची सत्ता, बरोबर आहे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दैव. महाराज 100% मुसलमान लोकांना त्यांचा अल्लाह त्या ठिकाणी 100% मान्य आहे, 100% मान्य आहे. पण आमचे 30% जनावर असे आहेत की त्यांना देवच मान्य नाही, देव मान्य नाही. अरे कधीतरी या सृष्टीकडे बघा. बाळा दुधा कोण विहीर खांदतो ना, त्या विहिरीमध्ये पाषाण फोडतो आपण. त्या पाषाणामध्ये बेंडूक नावाचा प्राणी दगडात असतो. महाराज कोणी त्याला त्या ठिकाणी जीवन दिलं, त्याला कोणी अन्न दिलं, त्याला कोणी पाणी दिलं, त्याला कोणी निवारा दिला. कधीतरी बघा सहज असा विषय आला आणि आम्ही विचार केला की बघा रामभाऊ इकडच्या कडलं बोरीचं झाड आहे, पलीकडून आपट्याचं झाड आहे, इकडनं लिंब्याचं झाड आहे. रामभाऊला म्हणलं रामभाऊ एक काम करा, बरोबर त्या 3 झाडांच्या मधामध्ये बोर घ्या, पाणीच लागलं पाहिजे. अनुभव बरेचसे आम्ही ऐकलं होतं.
अनेक ठिकाणी अशा गोष्टी ऐकल्यात बघितल्यात. झाडाजवळ पाणी लागतं. मी सुद्धा लिंबाच्या झाडाखाली बोर घेतला. असं पाणी लागलं पण प्रारब्ध कमी पडलं. काय प्रारब्ध कमी पडलं. 5ची मोटर टाकली, रात्रभर चालली. हा पण सकाळी पण थेंबच नाही. हा प्रारब्धाचा भाग. पण चला सांगायचं काय मला बघा. रामभाऊला म्हणलं या 3 झाडाच्या मधात बोर घ्या, पाणीच लागल. महाराज मागचा पुढचा काही विचार नाही केला. बोरची गाडी बोलवली. महाराज नारळ फोडलं, बोर सुरू केला. अरे पहिली छडी झाली, दुसरी छडी झाली, तिसरी छडी झाली, 100 फूट बोर झाला. बघता बघता 150 फूट बोर झाला. हा काय पाहता माझ्याकडे. बघता बघता 150 झाला. बघता बघता 1.25 फूट झाला. रामभाऊ आपण माझ्या आजोबांच्या वयातले, काय करावं. प्रसंग माझ्या दृष्टांतातला आणि हा रामभाऊ खरा आहे पण तो माझ्या गावातला आहे. ऐका 2.25 फूट बोर झाला. महाराज नुसता खाकाना. रामभाऊ माझ्याकडे पाहतो. सोपनराव मी रामभाऊकडे पाहतो. आणि पानड्याची एक खासियत असते. पानडे जर बोर कोरडा चालला ना, अजून दोन जाऊ दे. हा त्याचा पॅटर्न आहे. मी सुद्धा हात वरती केला, अजून 2. रामभाऊ म्हणले जाऊ दे 2 खाली. 350 फूट बोर झाला. आता नुसता खकणाच बाहेर पडायला लागला. रामभाऊची नकळत नजर बाजूला गेली. मी हळूच कुंचीतून पळ काढला. घरी आलो. दार उघडलं. घरात आलो. झेंडूबामची बॉटल घेतली, डोक्याला लावली, गोधडी अंगावरती घेतली, खुशाल पडून राहिलो. रामभाऊ कोरडा फट पडला. काय घरी आला. आता महाराज नाही. काय आता कडी वाजवली. अरे महाराज तुला काय खड्ड्यात घालायला मीच सापडलो होतो का रे. हा काय 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 मी म्हणलं रामभाऊ तात्या पाणी निश्चित लागायला पाहिजे होतं, पण मला असं वाटतं तुमच्या नीतिमत्तात काहीतरी खोट होती म्हणून खऱ्या अर्थानं पाणी लागलं नाही. अरे किसनता त्याच्या बोरचं पाणी तुझ्या बोरमध्ये यायला देव का एवढा येळा आहे का. एवढा येळा आहे का. अरे आपली नीतिमत्ता चांगली ठेवा. माझा भगवान परमात्मा निश्चित दिल्याशिवाय राहत नाही. हरभरा एवढी गाठ माझ्या घशावरती माय बाप. 5 वर्षापासून इतक्याच ताकदीने गायन करतो, एवढ्याच ताकदीने बोलतो. पण महाराज ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा. बघा डॉक्टरांनी कीर्तन बंद केलंय माझं. माय कुठं सांगत नाही बरं का नाथाच्या गादीवरनं. हा डॉक्टरांनी कीर्तन बंद केलंय. डॉक्टरांनी माझं बोलणं बंद केलंय. डॉक्टरांनी माझं गाणं बंद केलंय. का कारण माझ्या घशातनं कधी कधी रक्त पडतं. हा कशाला सूज येते. हरभरा एवढी गाठ आहे, ऑपरेशन करा म्हणतात. पण मला असं वाटतं कशासाठी ऑपरेशन करायचं. किती दिवस राहायचं आपल्याला. आता माझ्या अंदाजाने 37-38 मी घरात असेल. राहिले किती दिवस अजून 10-20 वर्ष. काही भरोसा नाही कारण आताच वाचलो अपघातातून. याचा भरोसा नाही. मग महाराज अभंग फक्त वाचायचे का आपण. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. हा फक्त अभंग वाचायचे. विश्वास ठेवा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. जर विश्वास जर असेल ना महाराज आणि त्याच्यावरती तुका म्हणे तरी एवढा तुका म्हणे बरोबर की नाही. मला माहिती आहे महाराज घरी झोपलेले बरोबर ना. का का तळमळ नाही. अरे ही तळमळ जाणीव ठेवली पाहिजे. झोपल्या झोपल्या माणसं गेले महाराज. काय
म्हटल्या काही लोक हसता हसता गेले, काही लोक नाचता नाचता गेले. हो बघितलं आपण युट्यूब वरती, नाचता नाचता गेले. वरातीत नाचला होता गडी, हा नाचता नाचता. म्हणून सावध झालं पाहिजे आणि इथं आलं पाहिजे. उठा म्हणून तर साधू संत जागे करतात ना. उठा जागे स्मरण करा भावे चरणी ठेवा चुक विदधा जन्माच्या धनदारा पुत्र जन्मो. चला सांगा काय चालू आहे बोला. घर भरायचं काम किती अवघड आहे महागा. अरे कशाला जीवन चांगलं जगलं पाहिजे. संसारिक चिंता ही आहे महाराज, ही तळमळे. आपण लोकांच्या दुःखामध्ये आपण सुख शोधतो ना, ही तळमळ ही संसारिकांना तळमळी माझा. आणि परमार्थिक तळमळ काहीतरी वेगळी आहे महाराज. आणि परमार्थिक तळमळ ही साधून असते. म्हणून तुकोबारा म्हणतात ना, अरे तू माझा भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा कधी करेल, कधी तो देव भेटेल. सोपान महाराज वाजवा की टाळ्या एकदा. काही उद्धार पावे याला परमार्थिक चिंता म्हणतात. देवा काय कृपा करीला ओ ऐसे तुम्ही साधा संत करा समाधान चित्ता माझी. जो दिसेल त्याला तुकोबरायांनी वेड्यासारखं बोलावं, वेड्यासारखं विचारावं. पुसावेची हेची वाटे जे जे भेटेल तयासी देव कृपा करील मज ओ काय लाज राखे. अरे काय लागला बघा, 11:15 वाजले. किती अजून लोकांच्या चेहऱ्यावर बघा तुम्ही, अजून अजिबात 12 वाजले नाही. वाजलेत का? बोला बोला. अरे कसे वाजते रात्रीचे 11:15 वाजले. 12 हे 12च्या टायमालाच वाजते. 11च्या पुढे गेलं रे गेलं की निश्चित 12च्या जवळ आपण जाणार आहोत. बघा महाराज, मला माझ्यावरती विश्वास आहे. 11 पर्यंत मी तुमच्या चेहऱ्यावरती 12 वाजूच देणार नाही. बगल्यातल्या गोष्टी सांगणार नाही. माझ्या संप्रदायाच्या चाकोरीबद्ध त्या ठिकाणी पद्धतीनेच सांगेल, वेगळं काही सांगणार नाही. माझं काय लाज राखेल याला परमार्थिक चिंता म्हणतात. ही तळमळ खऱ्या अर्थानं साधूंच्या ठिकाणी आहे. तुकोबारांनी लेखी स्वरूप का दिला सांगा बरं. का दिलं लेखी स्वरूप? त्याचं कारण या अभंगामध्ये पहिलं चरण हे लेखीच्या त्या ठिकाणी उद्देशून आहे, लेखीला उद्देशून आहे. बरोबर. का लेखी स्वरूप आहे? त्याचं कारण लेखीचं अंतकरण हे हळवं आहे, लेखीचं हृदय हे करुणामय आहे, तिथं वात्सल्य भाव आहे. आणि म्हणून जिथे जागा रिक्त असते ना, जिथे जागा रिक्त असते तिथेच काही ना काहीतरी ठेवता येतं.
बरोबर आहे. वही कोरी असेल, पाटी कोरी असेल तर त्याच्यावरती लिहिता येईल ना. जी पाटी खऱ्या अर्थानं कामानं, क्रोधाने, लोभानं, मद मत्सर, पुड्या, गांज्या, पिढ्या अजून काही गोष्टी आहेत ना. या सगळ्या गोष्टीने एवढं भरली पाटी सांगा तुम्हाला सांगा कसा देव तिथं राहिलो. हा तुकोबारे म्हणतात तुका म्हणे चित्त करारे निर्मळ मग येऊन गोपाळ. पण आमच्या माता बहिणी त्यांच्या अंतकरणामध्ये महाराज काही प्रमाणात का होईना त्यांचं अंतकरण शुद्ध आहे. बघा तुम्ही एवढं मन रिकाम आहे यांचं, त्यांच्या पोटात काहीच राहत नाही, काहीच राहत नाही, अजिबात राहत नाही. महाराज विचारा तुम्ही त्यांना, अजिबात राहू शकत नाही. कारण का अंतकरणामध्ये रिक्त करण्याची ताकद आहे. गर्भधारणा जिथे जागा आहे ना, जिथे वात्सल्य आहे ना, ही खऱ्या अर्थानं कुदरतचा करिश्मा आहे राजा. हो फक्त आईच्या ठिकाणी त्या गोष्टी आहेत, माणसांच्या ठिकाणी त्या गोष्टी नाहीये. हा म्हणून प्रेम वात्सल्य भाव हे आईच्या ठिकाणी आहे, हे लेकीच्या ठिकाणी आहे. म्हणून खऱ्या अर्थानं लेकीचं रूपक आहे विठाला. जो माणूस मोकळा असतो ना तो माणूस भडभड भडभड सगळं बोलतो. बघा तोंडावरती बोलेल, राग आला तरी चालेल, राग आला तरी चालेल, पण स्पष्ट बघता जे असेल ते समोरासमोर बोलून टाकायचं. त्याला मोकळा माणूस म्हणावा. पोटात काही राहत नाही. जो माणूस मोकळ्या मनाने हसतो, हा अगदी खदखदून हसतो का नाही, समजायचं याचं अंतकरण मोकळं, याचं मन हळवं, याचं मन करुणामय. पण तरी सुद्धा आपल्यापेक्षा यांचं मन अधिक करुणामय. म्हणून तर खऱ्या अर्थानं ऐसी तरी लाभावी न प्रीती. याचा अर्थ असा आहे आईच्या ठिकाणी लेकीच्या ठिकाणी मन हे करुणामय वात्सल्य. म्हणून तर साधू संत देवाला सुद्धा आईच्या रूपकात बोलतात, लेकीच्या रूपकात बोलतात आणि स्त्रीच्या रूपकात बोलतात. एक एक विठाबाई आईचं रूपक आहे. एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, ए आई भीमा माझे ज्ञानोबा सुद्धा आईचं रूपक आहे ना. माऊली म्हणतात का अरे आईचं रूपक आहे. हा ज्ञानाबाई माझी अनाथाची अरे मी सांगून जाईल लेकीच्या ठिकाणी प्रेम भावे वात्सल्य भावे. माय बाप मला वेळ पुरत नाही. बघा खूप सुंदर चिंतन आहे. अजून अभंगाचं पहिलं कडो पण झालेलं नाही, पण 11 वाजले. हा चालू द्या. कसं पडलं विठाला विठाला या अभंगाचा आशय फक्त तळमळ आहे आणि मला फक्त तुम्हाला तळमळ सांगायची आहे. राहिलं सायलं चिंतन आपण, पण तळमळ फार महत्वाची. बघा लेकीचं रूपक आहे आईचं अंतकरण. माय आईचं अंतकरण हळवय, अरे पोटात काहीच राहत नाही. किती हळूच त्यांच्या कानात सांगा तुम्ही.
आई तुला म्हणून सांगतो, कुणालाच सांगू नको. हा सुद्धा आवाज माझा मोठा आहे, एवढ्या हळूच बोलतात त्या. बरोबर ना माय? हो म्हणतात तुम्ही, खरं आहे तुमचं, पण एवढं हळूच बोलतात. तुला म्हणून सांगते, कुणालाच सांगू नको. जराशी बाजूला जात नाही, पण त्या गावात बोबाटा. काय मन हलवय, मन त्या ठिकाणी. 2 लेकी आहेत मला, बरं का मावशाव, 2 लेकी आहेत मला. अरे ज्याच्या घरी लेक आहे ना, सोपान महाराज, ज्याच्या घरी, तुमच्या घरी आहे का? नाही अजून बर. अरे अरे ज्याच्या घरी लेक जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. माय बाप बघा, 2 मुली आहेत मला आणि एकटंच शेंडी फळे. काय काय नाव त्याचं? काय नाव आहे तुमचं? मच्छिंद्र भाऊ. एकटंच शेंडी फळे. आमच्या अंगणामध्ये मी उभा होतो. मला सांगायचं काय, लेकीचं अंतकरण का लेकीचं रूपक आहे, त्याचं कारण असं आहे की लेकीचं अंतकरण हे भाव रूप आहे, वात्सल्य प्रेम त्यामध्ये आज जास्त आहे. म्हणून खऱ्या अर्थानं लेकीच्या अंतकरणातली तळमळ तुकोबरा व्यक्त करते. अंगणामध्ये माझी लेक खेळते, दुसरीची पोरगी आहे, उगा बारीक आहे. हा ऐका, हा अंगणामध्ये खेळते, मी दारात उभा आहे. रामभाऊ दारामध्ये उभा होतो. रामभाऊ काय मिळे, ऐका ऐका, माझं धोतर मांडीवरती फाटलं होतं. रामभाऊ धोतर फाटलं होतं माझ्या. ऐका ऐका मावशा बघा, फार सुंदर आहे बघा. धोतर फाटलं होतं. माझी लहानशीची मुगली पोरगी दुसरीला जे बघतं, अरे धोतर फाटलेलं पाहिलं, धावत धावत आली आणि असा चुंगा पकडा धोतराचा. मला म्हणली, दादा, ती माझी लेक मला दादा म्हणते. बरं दादा लवकर घरात जा, लोक हसतील तुम्हाला. म्हणलं काय झालं कार्तिकी? तुमचं धोतर फाटलंय, घरात जा आणि धोतर बदलून या. तेवढ्या क्षणामध्ये आमचं शेंडीफळ मागून आलं. जिथं फाटलं होतं तिथं बोट घातलं. काय 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 ही जात आपली. अरे लेकीचं अंतकरण हे हळवय माय बाप, म्हणून त्या ठिकाणी लेकीचं रूपक आहे. विठाला अरे जसं त्या लेकीची अवस्था आहे ना, बस तसंच अंतकरण आमचं झुरायला लागलंय. वनवा पेटला अंतकरणामध्ये. बघा वेळ संपत आली माय बाप आपली. माझे ज्ञानोपर आहे, खऱ्या अर्थानं देव भेटत नाही. म्हणून अरे हाक मारतात देवाला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, ओ वेळ का सकया अरे तुझ्या वियोगामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही आता जगू शकत नाही अशी अवस्था आमची झाली. नको नको मारुती
कृष्ण देखिला का